बहुचर्चित मुंबई पुणे मिसिंग लिंक्स वाहतुकीसाठी खुला। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण। मुंबई पुणे प्रवासाचा मार्ग अर्ध्या तासाने कमी होणार। टोलमध्ये मात्र कोणतीही वाढ नाही। मिसिंग लिंकवरील 2 बोगद्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। तर जगातील सर्वात रुंदीचे बोगदे 23.5 मीटर अशी त्यांची नोंद। गिनीज समितीकडून मुख्यमंत्र्यांना जागतिक विक्रमाचे हे प्रमाणपत्रही सुपूर्द। मिसिंग लिंकची संकल्पना 2010 सालची, मात्र विविध 13 कारणे देऊन तत्कालीन सरकारने फाईल बंद केली। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। तर मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे, फडणवीसांचं आवाहन। मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतनं प्रवास। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गाडीचं सारथ्य, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही गाडीत। मिसिंग लिंक प्रकल्प गेम चेंजर ठरणार। महाराष्ट्राच्या विकासाची आणि प्रगतीची लिंक कनेक्ट झाली। उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य। तर 2 शहरांना अधिक वेगाने जोडणारा कनेक्टिंग लिंक, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीबद्दल मी माफी मागतो। पुढच्या वेळी पुण्याहून मुंबईला जाताना वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। मिसिंग लिंकवरील पुण्याकडे जाणारे 1 लेन सुरू। तर मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर। तर वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांकडून टोल आकारू नका, उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। तर मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्याही पुढे। हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि खानावळींमधील जेवण आता महागण्याची शक्यता। जनतेला निवडणुकांचं बिल मिळावं। कमर्शियल सिलेंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। तर गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार, राहुल गांधींचं भाकीत। मुंबईत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। 1745 कोटींचे 349 किलो कोकेन एनसीबीकडून जप्त। खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून या कारवाईसंदर्भात ट्विट। राज ठाकरेंना अश्लील शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या कांदिवलीतील परप्रांतीयाला मनसैनिकांचा चोप। तर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर या व्यक्तीने राज ठाकरेंसह मराठी माणसांची माफी मागितली आहे। पवईमध्ये गटार साफ करणाऱ्या कामगारांना भरधाव टेम्पोची धडक। पवईच्या मोरारजीनगरमधली धक्कादायक घटना। अपघातात 2 कामगार गंभीर जखमी, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू। टेम्पो चालक मात्र। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा, मात्र कापणीला आलेल्या धान पिकाचं यामुळे मोठं नुकसान।